गरिबीवर वार 72,000 असं आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात काँग्रेसने आज दिले। गरीब शेतकरी तरुणाईवर जाहीरनाम्यातील आश्वासनांची बरसात करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे खुल्या चर्चेचं आव्हान सुद्धा राहुल गांधींनी मोदींना दिले। हम निभाएंगे जाहीरनाम्यातून काँग्रेसचं वचन। गरीब शेतकरी तरुणाई काँग्रेसच्या केंद्रस्थानी। मोदींना दिलं खुल्या चर्चेचं आव्हान। हम निभाएंगे ही टॅगलाईन असलेला जाहीरनामा काँग्रेसनं प्रसिद्ध केलाय। गरिबांना न्यायासह तरुणांना रोजगार, शेतकरी, आरोग्य आणि शिक्षण हे या जाहीरनाम्याच्या मुख्य केंद्रस्थानी आहेत। काही दिवसांपूर्वी काँग्रेसनं जाहीर केलेल्या न्याय योजनेवर यात भर देण्यात आलाय। या अंतर्गत गरिबांना वर्षाला 72,000 आणि 5 वर्षात 3,60,000 रुपये उत्पन्नाची हमी जाहीरनाम्यात देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे सत्तेत आल्यास 22 लाख रोजगारांच्या निर्मितीचं आश्वासन देण्यात आलंय। शिक्षण क्षेत्रावर जीडीपीच्या 6% रक्कम खर्च करण्याचं आश्वासनही काँग्रेसनं दिलंय। स्वतंत्र कृषी बजेट मांडण्यासोबत शेतकऱ्याला कर्ज फेडता न आल्यास फौजदारी गुन्हा नव्हे तर दिवाणी स्वरूपाचा गुन्हा नोंदवला जाईल असं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलंय। याबरोबरच मनरेगा अंतर्गत 100 ऐवजी 150 दिवस रोजगाराची हमी देण्यात आली आहे। गरीबी पर वार 72,000 और ये कांग्रेस पार्टी की पहली गारंटी है कि हिंदुस्तान के 20% सबसे गरीब परिवारों को हर महीने उनके बैंक अकाउंट में कांग्रेस पार्टी की सरकार डायरेक्ट पैसा डालेगी। 1 साल में 72,000, 5 साल में 3,60,000। राष्ट्रीय सुरक्षा, बेरोजगारीसह विविध मुद्द्यांवरून खुल्या चर्चेचं आव्हानच राहुल गांधींनी मोदींना दिलंय। चैलेंज देता हूं नरेंद्र मोदी जी को, नेशनल सिक्योरिटी पे मुझसे डिबेट करके दें, फॉरेन पॉलिसी पे मुझसे डिबेट करके दिखाएं, करप्शन पे, भ्रष्टाचार पे डिबेट करें। आप ही पूछिए उनसे, प्रधानमंत्री जी आप हिंदुस्तान की जनता से क्यों डरते हो, हिंदुस्तान की प्रेस से क्यों डरते हो? नरेंद्र मोदी जी डर सकते हैं मगर चुनाव में हम उनको हराएंगे, आप देखना। काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यातून अनेक आश्वासनांची बरसात केली आहे। मोदी सरकारच्या योजनेला आणि आश्वासनांना टक्कर देण्याचा प्रयत्न काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यातून केलाय। गरीब, शेतकरी, तरुण वर्गाला आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न या जाहीरनाम्यातून काँग्रेसनं केलाय। आता या जाहीरनाम्यातल्या आश्वासनाला मतदार राजा कसा प्रतिसाद देतो हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।